जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-डी-बी-टी अंतर्गत कडबा कुट्टी या घटकासाठी अर्ज कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासोबतच तुम्हाला कडबा कुट्टीसाठी अनुदान किती लागणार आहे, अप टू म्हणजे 3 HP पर्यंत किती असेल आणि 3 HPच्या वर किती असणार आहे हे सर्व सांगणार आहे तुम्हाला। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। आणि सर्वात प्रथम सांगतो तुम्हाला, इथं तुम्हाला लॉग इन करता नाही ना महा-डी-बी-टी वरती, एक तर तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्डने सुद्धा करता येतं किंवा आधार OTPच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही करू शकणार आहात। तर लॉग इन केल्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला लगेचच सांगणार आहे। तर मित्रांनो, मी लॉग इन केलेलं आहे महा-डी-बी-टी या वेबसाईटवर। तर इथं केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला अनुदानाचं स्वरूप सांगतो। जर याला जास्तीत जास्त कडबा कुट्टीला आहे ना अनुदान जास्तीत जास्त 10,000 किंवा किमतीच्या 50% त्यापैकी या दोन्हीपैकी जी रक्कम कमी असणार आहे ते अनुदानाचं स्वरूप आहे मित्रांनो। जर तुम्ही 20,000च्या आत घेत असाल तर रकमेच्या 50% अनुदान तुम्हाला मिळणार आहे आणि जर 20,000च्या वरती घेत असाल तर मॅक्झिमम तुम्हाला 10,000 रुपये कडबा कुट्टीसाठी अनुदानात मिळणार आहेत मित्रांनो। तर त्यासाठी आता अर्ज कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये पाहूया। सर्वप्रथम मुख्य पृष्ठ या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बाबी निवडायच्या आहेत। तिथं याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसेल मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरण 1 नंबरलाच आहे। याच्यावरती बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर तुमच्या समोर दुसरं पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला मुख्य घटक यामध्ये निवड करायचे तुम्हाला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, त्यासोबतच तपशिलामध्ये निवडायचं आहे। याच्यामध्ये आल्यानंतर कडबा कुट्टी 2 प्रकारासाठी दिली जाते अनुदान स्वरूपात। एक आहे ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे, त्यामध्ये सुद्धा दिली जाते। तर आपल्याला आता मनुष्यचलित अवजारांसाठी कडबा कुट्टीचा घटक निवडायचा आहे, त्यामुळे मनुष्यचलित अवजारे या घटकावरती क्लिक करा। त्यामध्ये तुम्हाला यंत्रसामग्री अवजारी उपकरणे या ऑप्शनवर शो होईल, त्याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला। इथं आल्यानंतर खाली स्क्रोल करून खाली आल्यानंतर तुम्हाला फॉरेज ग्रास अँड स्ट्रॉ रेसिड्यू मॅनेजमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यानंतर मशीनीचा प्रकार निवडायचा मित्रांनो। याच्यामध्ये तुम्हाला आता कडबा कुट्टी जर 3 HP पर्यंत हवी असेल तर चाप कटर अप टू 3 HP इथं क्लिक करायचं आहे आणि जर 3 HPच्या वरती हवी असेल तुम्हाला तर चाप कटर अबोव 3 याच्यावरती क्लिक करा। याच्यामध्ये तुम्हाला जे हवे ते मी चाप कटर अप टू 3 हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहे, किंवा चाप कटर अबोव 3 5 HP वगैरे हवी असेल तर अबोव 3 वरती क्लिक करायचं आहे। त्यामुळे मी चाप कटर अबोव 3 वरती क्लिक करत आहे। त्यासोबतच खाली आहे, मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही। एक सूचना आहे मित्रांनो, याच्या जो चौकोनी बॉक्स दिले आहे त्याच्यामध्ये टिक करा आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं अर्ज यशस्वीरित्या म्हणजे तुम्ही बघू शकता, तुम्हाला नोटिफिकेशन येईल पॉपअप, घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे। आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? जर निवडायचे असतील अजून काही तर यस करा, नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक केलं तरी चालेल। हा घटक तुम्ही यशस्वीरित्या निवडलेला आहात। त्यासोबतच दुसरी स्टेप असते मित्रांनो पेमेंटची। जर तुम्हाला खाली ऑप्शन येतील प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे, ज्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करत आहात त्याच्यामध्ये प्राधान्य क्रमांक देणं कंपल्सरी असतं। त्याच्यामध्ये प्राधान्य क्रमांक देऊन या योजनेअंतर्गत एक खाली सूचना आहे, परत याच्यामध्ये क्लिक करा। योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती तुम्हाला मान्य असल्यास पाहिजे, त्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सादर केला जाईल मित्रांनो। बघू शकता मेसेज आलेला आहे, आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे। आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची माहिती सांगतो, पेमेंटचं ऑप्शन का आलं नाही मला, तर याच्यामध्ये सांगू इच्छितो मित्रांनो तुम्हाला की जर एका आर्थिक वर्षात फक्त एकदाच पेमेंट करायचा असतो, कुठल्याही घटकांसाठी फक्त एकदाच पेमेंट केले ना तुम्ही 25 रुपये, तर पुढच्या कुठल्याही योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला सेपरेट पेमेंट करावे लागत नाही। हे एक महा-डी-बी-टीचं एक वेबसाईटचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो। आर्थिक वर्षात संपलं की परत एकदा तुम्हाला नव्याने पेमेंट करावा लागतो। आता पेमेंट करायची गरज नाही, कारण मी यापूर्वी अर्ज केलेला आहे अनेक घटकांसाठी। तर अशा प्रकारे मी माझ्या योजनेसाठी किंवा माझे जो घटक निवडलेला आहे कडबा कुट्टी हे घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केलेला आहे। एक सोपी पद्धत होती, अशा प्रकारे तुम्ही कडबा कुट्टीसाठी अर्ज करू शकता। माहिती आवडली असेल तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा। अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील।